राम नारायण राम. समस्यांना उपाय असतो, पण उपायालाही उपाय असतो का? हो, नक्कीच असतो. जर निसर्गाचे जे नियम आहेत तेच बंद झाले तर? जसं की सूर्य आपल्याच मनाने वागू शकतो का? नाही, कदापिही नाही. कारण जर सूर्य स्वतःच्या इच्छेने वागायला लागला तर पृथ्वीवर प्रलय ओढवेल. सूर्यप्रकाश सर्व जात धर्म सर्व माणसांवर सारखाच पडतो. मग पृथ्वीवर उंच नीच मोठा लहान असा भेदभाव का? पृथ्वीवर केवळ वैयक्तिक मालकी हक्कामुळेच आपल्याला चांगले शिक्षण मिळत नाही, अन्न पाणी मिळत नाही, सुख सुविधा मूलभूत अधिकार हे सर्व मिळत नाही, केवळ आणि केवळ व्यक्तीच्या मालकी हक्कामुळेच. हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळ्यांचं रक्त सारखंच आहे, DNA सारखा आहे, माती हवा पाणी सूर्यप्रकाश सगळं एकसारखंच आहे. मग धर्म वेगळे कसे झाले? या पृथ्वीवर धर्माची प्रथा कोणी सुरू केली आणि का सुरू केली? निसर्गाने आपल्याला कोणतीही गोष्ट कमी दिली आहे का? सर्व काही दिलं आहे, तरीही आपण भेदभाव करतो, स्वार्थ बाळगतो. जेव्हा या पृथ्वीवर सर्वजण समान जन्म घेतात तेव्हा त्यांचे जन्मसिद्ध हक्क कुणी कसे हिरावून घेऊ शकते? हे हक्क सर्वांना मिळाले पाहिजेत. पृथ्वीवरील सर्व लोकांना समान मानलं पाहिजे. कोणताही भेदभाव जातपात उंच नीच नसावी. पण जोपर्यंत हा मालकी हक्क संपत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. आपण सर्वजण एकाच पृथ्वीचे जीव आहोत. सगळे एकाच पृथ्वीवर राहतो. या पृथ्वीचा एकच धर्म असायला हवा, तो म्हणजे निसर्गधर्म आणि आकाशधर्म. त्याच्याप्रमाणे सगळ्यांची जातही एकच असावी, ती म्हणजे जीवजात. जोपर्यंत इथे धर्माची राजकारण चालतील, जातीची चर्चा होईल, संविधानाच्या नावाने विभागणी होईल, तोपर्यंत एकत्र येणं शक्य होणार नाही. निसर्ग आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. आकाशात आणि निसर्गात जे काही आहे ते सर्व आपल्या शरीरात आहे. निसर्ग काढून टाकला तर कोणताही धर्म जात किंवा विचारधारा टिकणार नाही. आज पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व निसर्गाचं देणं आहे. आपल्याला नेहमी निसर्गाची पूजा करावी लागेल, त्याला स्मरावं लागेल. आकाशचे आभार मानले पाहिजेत की त्याने आपल्याला हे जीवन आणि भौतिक सुख सुविधा दिल्या. राष्ट्रपती न्यायाधीश मंत्री राजकीय पक्ष न्यायव्यवस्थेतील लोक हे सगळे महालांमध्ये राहतात आणि कर भरणारे झोपड्यांमध्ये राहतात. हे योग्य आहे का? कधी कोणत्याही मंदिरात आपण देव किंवा अल्लाहला प्रत्यक्ष पाहतो का? नाही ना. सर्व काही निसर्गच आहे. आपण सर्वजण निसर्गाचं उत्पादन आहोत. म्हणून निसर्गाला प्रणाम करा. राम नारायण रामला स्वीकारा, कारण हेच परमसत्य आहे. राम नारायण राम आपल्याला जीवन देतो, जीवन जगण्याची खरी दिशा दाखवतो. म्हणून या मंत्राला आपल्या जीवनाचा भाग बनवा आणि आनंदाने जीवन जगा.